पिकअपच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू। क्लीनरला घेतले ताब्यात, झोमॅटो बॉयला फरफटत नेले। 8 बाईक्सना उडवलं, त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली। डोंबिवलीतील खोनी पलावा या उच्चभ्रू परिसरामध्ये पिकअप टेम्पोने एका झोमॅटो कर्मचाऱ्याला फरफटत नेल्याची घटना घडली आहे। टेम्पो चालक आणि क्लीनरची मजा मस्ती झोमॅटो कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतली आहे। पिकअप टेम्पो चालक ऐवजी क्लीनर चालवत होता। धक्कादायक बाब म्हणजे त्याला गाडी चालवता येत नव्हती। क्लीनरने टेम्पो भरधाव चालवला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत त्याला फरफटतही नेले। या अपघातामध्ये झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू झाला। मानपाडा पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या क्लीनरला अटक केली आहे। गाडीचा मालक कोण आहे, गाडी क्लीनरला चालवायला का दिली, यासह सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत। पण हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। डोंबिवलीतील खोनी पलावा परिसरात रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे। गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो चालकाने आपले वाहन क्लीनरला चालवायला दिले। क्लीनरजवळ लायसन्स नव्हते, तरीही त्याने एवढी मोठी चूक केली। या दरम्यान क्लीनरचे टेम्पोवर नियंत्रण सुटले आणि त्याने झोमॅटो बॉयला जोरदार धडक दिली। सौरभ यादव असे मृत तरुणाचे नाव आहे। या व्यतिरिक्त भरधाव टेम्पोने 8 दुचाकींनाही धडक दिली। घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्लीनर आतिश जाधवला ताब्यात घेतले। अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर 8 गाड्यांचे नुकसान झाले। यामुळे संतप्त नागरिकांकडून क्लीनरसह टेम्पो मालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। काल रात्री साधारणतः 9:30 वाजण्या दरम्यान फेज 2 पलावा या भागामध्ये एक पिकअप टेम्पोने अपघात केलेला आहे। सदर टेम्पो हा त्या भागातील गाड्या धुण्याचा तो जो ड्रायव्हर आहे तो काम करत असतो। त्या टेम्पोमध्ये त्यांनी एक पाण्याची टाकी बसवलेल्या गाड्या धुवत होता। तो गाड्या धुवून त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना अचानक पिकअपने स्पीड घेतला आणि एका 14 वर्षीय मुलाला अगोदर त्यांनी धडक दिली, किरकोळ जखमी झाला। परंतु पुढे एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता, त्याला मात्र जोरात धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला। हॉस्पिटलला घेऊन जाताना तो मयत झालेला आहे। तसेच इतर ज्या पार्किंग साठतात गाड्या, मोटरसायकली, स्कूटीज वगैरे होत्या, त्यांना पण धडक लागल्याने त्यांचेही नुकसान झालेलं आहे। सदर टेम्पो कोणाचा होता, चालकाला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याने अशा पद्धतीने का ड्रायव्हिंग केलं किंवा त्याच्या हातून असं का झालं त्याबद्दल पोलीस तपास करीत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, डोंबिवली, ठाणे।